तर हॅलो गाईज, गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर मी व्हिडिओ काढताना तुला मध्ये मध्ये यायचंच असते का? बस ओके, आम्ही दिसतोय ना नीट. तर हा व्हिडिओ काढण्याचं कारण हेच की मी इंस्टाग्रामला पोल टाकला होता की होम टूर दाखवू का नको. तर खूप जण हो म्हणले आणि 4 जण आहेत की ते नाही म्हटले. तर त्यांनी हा माझा ब्लॉग पाहायचा नाही, कारण तुम्ही नाही म्हटलं त्यामुळे मग बघायचं नाही. माझं होम टूर अजिबात तुम्ही बघायचं नाही. आणि ते जवळचेच लोक आहेत, ते मला मुद्दामून हिणवण्यासाठी नाही म्हटले. आणि ते जवळचेच आहेत. नावं घेऊ का त्यांची? घेऊ का नावं? कोण असेल? तरी तरी तर पहिलं नाव आहे तेजस नारळे. तो माझा जवळचाच, मी त्याला भाऊ मानते. आणि तो मुद्दा मला हिणवण्यासाठी नाही म्हटलं. आणि त्याला मी म्हटलं मी हा व्लॉग अपलोड केला तर तो अजिबात बघायचा नाही. तर म्हणलं नाही, मी तरी पण बघणार. हे असं मुद्दामून हे करतात. तर दुसरं नाव आहे सुनील बिश्नोई अमर. ते पण मला मुद्दामून करतात. आणि तिसरं जे नाव आहे ते अमरचे खूप जवळचे, सारखं फोनवर त्यांचं बोलणं चालू असतं. आणि ते म्हणजे मयूर फरांदे. जी जागा मी तो असं उभं राहिल्यानंतर बोलणार कशी आणि व्लॉग कशी शूट करणार. तर मी आता इव्हिनिंगला होम टूरचा ब्लॉग शूट करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि इव्हिनिंगला म्हणजे हे ब्लॉग मध्येच येणार आहे, हे उद्याच तुम्हाला दिसणार आहे काय. गप ना कशी जा. आणि इव्हिनिंगला ज्यावेळेस मी ब्लॉग शूट करणार आहे त्यावेळेस मी ह्या सगळ्यांना घराबाहेर काढणार आहे, कारण मला हे अशी मध्ये मध्ये नको गप बस. तर हे मला मध्ये नको पण ह्या दोघांना मी गार्डनला खाली पाठवणार आहे. आणि माझा मी निवांत तर गाईज ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा. थोड्या वेळाने मी शूट करेलच. गप ना ग जिजा प्लीज. सर सोड सोड सोड. तर पुढे ब्लॉग नक्की बघा. तर आता वाजले 6:30 आणि आता मी तुम्हाला होम टूर दाखवते. सगळं आमचं चहा पाणी सगळं झालेलं आहे मस्तपैकी. आता हे दोघं पण खाली गेलेत जिजाला घेऊन, कारण जिजा खूप मध्ये मध्ये करेल आणि मग डिस्टर्ब होईल, त्यामुळे मी दोघांना पण खाली पाठवले. आणि आता चला स्टार्ट करूया. हा जो आहे हा आमच्या घरासमोरचा पॅसेज आहे, खूप सुंदर वाटतोय. आणि इकडे आहे माझं घर. तर मुंग्या येतात मग असं वाटलं म्हणून मी बंद केलं. त्यानंतर हा आहे माझा हॉलचा असा एंट्रन्स आहे. इकडे आहे टी व्ही युनिट आणि टी व्ही या साईडला. वरती घड्याळ आहे. आणि हे आहे माझं देवघर मस्त, जिथं मला रोज सकाळी देवपूजा केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि इव्हिनिंगला सुद्धा दिवा लावल्यानंतर फ्रेश वाटतं. श्री स्वामी समर्थ. आणि हे जे आहे हे मी मेशोवरूनच मागवलेलं. मला खूप आवडलं. हे खालचं इग्नोर करा जिजाचं, पण हे मी मेशोवरून मागवलेलं. आणि आता मला प्राईज आठवत नाही आहे. आणि इकडे आहे हॉलची गॅलरी. तर अशी सगळी झाडं आम्ही लावलेली आहेत. जिजाची खेळणी वगैरे शूज वगैरे पडलेले आहेत तसे. आणि हॉलच्या गॅलरीच्या एक्झॅक्ट समोर हे गार्डन आहे. जिजाला वगैरे लहान मुलांना खेळायला. इथं अमर तिला घेऊन बसलाय स्वतःच मोबाईलमध्ये. अमर ओय हाय कर हाय. बिचारे दोघांना सुद्धा मी खाली पाठवले. तर हे झालं हॉलचं. आणि हे सुद्धा जे आहे हे पण मी मेशोवरूनच मागवले. जर तुम्हाला हवं असेल तर लिंक म्हणून टाईप करा कमेंट सेक्शनमध्ये, मी पाठवते याची आणि याची लिंक. तर आता इकडे गेल्यानंतर इथे आहे माझं किचन, जिथे मी सुंदर सुंदर पदार्थ बनवत असते. आणि याला ॲक्च्युली मी डेकोरेट केलेलं आहे, कारण माझं मन प्रसन्न व्हावं म्हणून मग मी हे सगळं पत्ते लावलेले आहेत. आणि खरं स्वयंपाक करताना छान वाटतं. आणि एवढी सगळी माझी भांडी आहेत. ॲक्च्युली आधी एवढी नव्हती, पण हळूहळू मी घेत एवढी वाढवलेत की ती एवढी झाली 3 मांडण्यासुद्धा पुरत नाही आहेत त्याला. आणि किचनच्या ह्याला सुद्धा अजून एक गॅलरी आहे, इग्नोर पसारा, कारण इथे मी सगळा पसाराच ठेवते. आणि इकडे सुद्धा सेम व्ह्यू आहे, तो म्हणजे हा.
नशीब आम्हाला बिल्डिंग वगैरे नसल्यामुळे खूप छान वाटतं आणि जे काय ऊन वगैरे असेल ते सगळं येतं घरामध्ये, त्यामुळे अजून जास्त प्रसन्न वाटतं. आणि इकडे आहे टॉयलेट बाथरूम, अटॅचच आहे, हे इंडियन आहे. इकडे बेसिन आणि ते सगळं साबण वगैरे ठेवायचं बॉक्स आहे आणि हे अटॅचच आहे. त्यानंतर इकडे आहे एक बेडरूम. चुकून हे झालं, अरे यार. ते इथं धान्य वगैरे आम्ही ठेवतो आणि इथं आई राहतात, म्हणजे माझ्या सासूबाई त्या इथं राहतात. तर इथं हे आमची गिरण आहे, आम्ही आणली आहे आणि आता हे कापड लावलेले दिसणार नाही. गिरण आहे आणि सगळे जे काही धान्य वगैरे असेल ते इथं ठेवतो आहे. त्यांचं कपाट आहे आणि इकडे त्यांचा बेड आहे आणि या बेडरूमला सुद्धा आमच्या गॅलरी आहे. आणि इथं झाडे लावलेले आहेत त्यांनी 4 कुंड्यांमध्ये. आणि इथला जो व्ह्यू आहे तो बघा, असा रोड आहे आणि या साईडला अशा बिल्डिंग आहेत. हा असा मस्त असा व्ह्यू आहे. लाईट लागजूक करते. मस्त अशी आमची बेडरूम क्लीन ठेवली आहे. लाईट बंद करते. आणि 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 ही आहे आमची बेडरूम. असं नाही आहे की आज व्लॉग दाखवायचा आहे म्हणून मी एवढी स्वच्छ ठेवते, रोजच एवढी स्वच्छ असते. तर हा आहे आमचा बेड. इकडे आहेत आमच्या दोघांचे कबर्ड आणि तिथे आहे ड्रेसिंग टेबल. थोडं 1x मध्ये दाखवते. हे बघा, बरोबर त्या ह्याच्यामध्ये ड्रेसिंग टेबल बसलेलं आहे आणि इथे आमचं बेड आहे. इथं ब्लँकेट वगैरे असं ठेवतो. आणि इकडे जे आहे ही मास्टर बेडरूम आहे, त्यामुळे टॉयलेट बाथरूम वगैरे अटॅच आहे. हे असं हे दाखवणं चुकीचं आहे ॲक्च्युली. आणि आमच्या या 4थ्या बेडरूमला सुद्धा गॅलरी आहे बरं का. तर ही आहे आमच्या बेडरूमची गॅलरी. आणि हे बघा इकडे गॅलरी. इथे सगळं मी जिजाला खेळण्यासाठी असं केलेलं आहे. ह्या बॉक्समध्ये सगळी जिजाची खेळणी वगैरे मी ठेवलेली आहेत. मॅट खास तिच्यासाठी टाकली आहे कारण ती बसते आणि धूळ वगैरे इकडून खूप येते, कारण ही पण गॅलरी जी आहे ती रोडच्या साईडलाच येते. बघू शकता तुम्ही, रोडच्या साईडला येते, त्यामुळे सगळी धूळ इकडे येते. किती जरी झाडलं तरी धूळ ही असतेच. त्यामुळे मग मी ग्रीन मॅट टाकली आहे खास तिच्यासाठी आणि ती इथे खेळत बसलेली असते. आणि ही कपडे टिपवाय ठेवला आहे कारण काच तुटली आहे माझ्याकडूनच, त्यामुळे असा टिपवाय ठेवला आहे. तर हा आहे माझा होम व्लॉग. तुम्हाला घर कसं वाटलं हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. खूप शॉर्टकटमध्ये मी दाखवले, पूर्ण सगळं दाखवत नाही बसलेली. सगळं मस्त परत रिव्हर्स करून तुम्हाला दाखवते. आणि खूप मला प्रसन्न वाटतं ॲक्च्युअलमध्ये, खरं सांगायचं झालं तर खूप प्रसन्न वाटतं. इथं आल्यापासून फ्रेश पण वाटतं. आणि माझं घर कसं वाटतंय नक्की सांगा. मस्त. चलो गाईज, बाय. भेटूयात आपण आता पुन्हा. हे दोघं 100% आता काहीतरी खेळत बसले असणार आहेत. जिजा काहीतरी खेळते ह्याचे व्हिडिओ काढायचे चालले. माती खेळत बसली, माती. जिजा हाय. काय म्हणलं अमर? अमर मोबाईल मध्ये लक्ष वेधलं का? ती घसरत खाली आली तर पडू नये म्हणून इथं टोकण्याला बसलाय. काय? हा ये खाली. आले. मला म्हणती खाली ये मम्मा. येते तू ये खाली. हा
तर चला आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते आणि तुम्हाला घर कसं वाटलं ते खरंच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे दाखवायचं राहिलं मला तुम्हाला, हे जिजाच्या मामाने जिजाला गिफ्ट केलेले फ्रेम, ते तिची पहिली नाडी आहे, पहिली बटकट केलेली आहे, कधी कधी जन्मली, जन्मवेळ लिहिली आहे, ब्लड ग्रुप लिहिला आहे आणि वेट पण तिचं लिहिले. आणि हे तिचा फोटो जेव्हा जन्मली त्यावेळेसचा हा फोटो आहे, त्यानंतर हा आणि मग हा, असे जिजाचे क्यूट क्यूट अशी फ्रेम त्यांनी तयार करून दिली आहे. ही पण कशी आहे मला नक्की सांगा. चलो गाईज, बाय.